नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा बघा भाजीला काय करायचं सुचत नाही. त्यावेळी तुम्ही ही झटपट होणारी टोमॅटोची चटणी बनवू शकता. अगदी पटकन होते आणि चवीला तर खूप छान लागते. भाजी करायला कंटाळा आलेला असतो किंवा आजारी पडल्यावर तोंडाला चव नसते. अशावेळी ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. याने तोंडाची चव वाढल्याशिवाय राहणार नाही. बनवायला तर एकदम सोपी आहे आणि घरातीलच मोजक्या साहित्यात बनवून तयार होते. ही चटणी बनवायला फार वेळ लागत नाही, पण चवीला ती तितकीच भन्नाट लागते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 5 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. टोमॅटोची ही चटणी बनवताना आपल्याला टोमॅटो चांगले पिकलेले आणि लालबुंदच घ्यायचे आहेत. आता या टोमॅटोचा आपल्याला मागचा भाग म्हणजे देठाकडील भाग थोडा कट करायचा आहे आणि तो टाकून द्यायचा आहे. नंतर हा टोमॅटो उभा धरून अशा 2 उभ्या भागांमध्ये याला कट करून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने आपण सगळ्या टोमॅटोचा मागचा भाग म्हणजे देठाकडील भाग थोडा कट करून टाकून देऊयात आणि या पद्धतीने अशा 2 उभ्या भागांमध्ये याला कट करून घेऊयात. तर बघा इथे मी सगळे टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो तर कट करून झालेले आहेत. आता आपण चटणी बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि हे तेल थोडं पसरून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कट केलेले टोमॅटो या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत. सगळे टोमॅटो तेलामध्ये घालून झाले की यामध्ये आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या या पद्धतीने कट करून यामध्ये घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मध्यम करायचा आहे आणि हे टोमॅटो आपल्याला साधारण 7 ते 8 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. टोमॅटोची वरची साल इझिली निघली पाहिजे इतपत याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. टोमॅटो जर जास्त पिकलेले असतील तर हे वाफवण्याकरता आपल्याला थोडा कमी वेळ लागू शकतो. तर बघा इथे एक साधारण 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून चेक करूया. बघा इथे आपले टोमॅटोची साल अगदी इझिली निघतील इतपत हे वाफवले गेलेले आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला काट्या चमच्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असे पलटवून घ्यायचे आहेत. सगळे टोमॅटो पलटवून झाले की हे टोमॅटो आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत. घरात भाजीला काय नसेल किंवा भाजी काय करायचं हे सुचत नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर त्यावेळी ही चटणी तुम्ही बनवू शकता. ही चटणी बनवला तर दुसरी भाजी करण्याची गरजही पडणार नाही. इतकी ही छान चवीला लागते. सकाळच्या काही गडबडीतही ही चटणी तुम्ही बनवू शकता. फार वेळ लागत नाही. तसंच मुलांच्या डब्यालाही ही चटणी तुम्ही बनवून देऊ शकता. मुलेही ही चटणी आवडीने खातात. तर बघा इथे एक साधारण 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूनेही हे टोमॅटो मी चांगले असे भाजून घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला परत एकदा असे पलटवून घ्यायचे आहेत. सगळे टोमॅटो पलटवून झाले की आत्ता मात्र आपल्याला गॅसची आच बंद करायची आहे आणि याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. आता हे थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे. पण इथे माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी हे गरम असतानाच काढत आहे. गरम असताना काढला तर हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा टोमॅटोची साल अगदी इझिली निघत आहे म्हणजे आपले टोमॅटो व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण सगळ्या टोमॅटोची साल काढून घेऊयात. सगळ्या टोमॅटोची साल काढून झालेली आहे. आता आपल्याला एक मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने हे टोमॅटो आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. टोमॅटोसोबत लसूण आणि मिरची ही चांगली शिजली जाते त्यामुळे तीही अगदी सहज मॅश होते. इथे तुम्ही मॅशरने मॅश न करता मिक्सरलाही याला बारीक करून घेऊ शकता. पण जर ही मिक्सरला बारीक करून घेतला तर टोमॅटोची अगदी बारीक पेस्ट होते त्यामुळे ही चटणी चवीला तितकी चांगली लागत नाही. त्यामुळे आपल्याला इथे मॅशरनेच हे मॅश करून घ्यायचं आहे. फार वेळ लागत नाही कारण टोमॅटो आपले चांगले शिजलेले असतात. आता इथे मी हे टोमॅटो चांगले असे मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तो सगळा कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसंच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कच्चाच कांदा वापरायचा आहे. कच्च्या कांद्याने या चटणीला खूप छान चव येते.
तसंच कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता कांदा मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक तडका द्यायचा आहे. त्याकरता इथे मी गॅसवरती एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचाभर इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये 1 ते 1.5 चमचा चटणी घालून याला हलवून घ्यायचं आहे. चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मस्त असा तडका तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका आपल्याला या टोमॅटोच्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे. सगळा तडका यावरती घालून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी घरगुती साठवणीतील तिखट घातलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही मिरची पावडर किंवा कांदा लसूण चटणी वापरला तरीही चालेल. हे चांगलं असं मिक्स करून झालं की यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे आणि फार वेळही लागत नाही. बघा, चटणीला रंग किती सुरेख आलेला आहे आणि अगदी मस्त अशी ही चटणी दिसत आहे. चवीला तर ती तितकीच जबरदस्त लागते. आजची ही टोमॅटोची चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.